अयोध्येत भारतीय जनता पार्टीचा पराभव झाला आणि संपूर्ण देशभरामध्ये एक ठराविक लोकांना आनंदाच्या उकड्या फुटल्या की बघा तिथं राम मंदिर बांधून सुद्धा भारतीय जनता पार्टीचा पराभव झाला। आता या पराभवाचं विश्लेषण शास्त्रोक्त पद्धतीने जर आपल्याला करायचं झालं तर पहिला विषय आहे अयोध्येमध्ये भारतीय जनता पार्टीला लीड आहे 5,000ची, पहिला विषय। दुसरा विषय आहे अयोध्या हे मतदारसंघाचं नावच नाही आहे, मतदारसंघाचं नाव आहे फैजाबाद। आता हे दोन विषय झाल्यानंतर तिथं पराभव का झाला? अयोध्या म्हणजे एक विधानसभा मतदारसंघाचं क्षेत्र आहे। म्हणजे आता तिरुपतीमध्ये चंद्रबाबू का जिंकले किंवा अजून कुठल्या वाराणसीमध्ये विधानसभेला कुठल्या एखाद्या मतदारसंघात जास्त मतं का, तर या 2024च्या मतदानामध्ये जिथं जिथं मुस्लिम संख्या आहे तिथं तिथं भारतीय जनता पार्टीला मायनस आहे आणि त्याच्यामुळं त्याचा राम मंदिराशी संबंध जोडणं मला चुकीचं वाटतं। आता बाबरी मस्जिद आणि राम मंदिर हा विषय इंडिया आघाडीनं सोडून दिला पाहिजे। कारण नसताना शेळ्याकडीला ऊत आणायचा कार्यक्रम या लोकांनी करू नये। लगेच काही लोकांनी अशा पोस्ट टाकायला चालू केल्या की अयोध्येतली गर्दी कमी झाली, अयोध्येत लोकांनी जाणं कमी केलं। वास्तविक लोक अयोध्येला पर्यटक निवास, पर्यटन क्षेत्र म्हणूनही चाललेत, आराध्य दैवत म्हणूनही चाललेत, भावनेनं श्रद्धेनं आणि एवढं छान मंदिर बांधलेलं आहे, देशातलं एक अप्रतिम मंदिर। तर लोकांच्या भावनेला धक्का लावण्याचा आनंद या लोकांनी का घ्यायचा? मी यापूर्वी एक व्हिडिओ केला होता की ज्या व्हिडिओत मी असं म्हणालो होतो की काँग्रेसच्या लोकांनी जर अयोध्येला जाऊन राम मंदिराच्या उद्घाटनाला गेलं असतं तर चाललं असतं। कारण राजीव गांधींनी राम मंदिराची पूजा चालू केली होती, नरसिंहरावच्या काळातच ती मंदिराचे काही ढाचे, ते मंदिर तिथं बांधताना ते ढाचे तिथले पाडण्यात आले होते। शंकरराव चव्हाण गृहमंत्री होते, नरसिंहराव प्राईम मिनिस्टर होते, काँग्रेसचं सरकार होतं आणि मग हे सगळं पाप खरं म्हणजे काँग्रेसच्या नावावर आहे। परंतु एका व्हिडिओत मी सांगितलंय की हे मुस्लिम लोकांना भडकवतात, यांच्या वक्फ बोर्ड, अवकाफ बोर्डावर चर्चा करतात, यांच्या वेगळ्या वेगळ्या विषयाची गोष्ट करतात। उर्दूचा विषय असेल, हज यात्रेचा विषय असेल, अनुदानाचा विषय असेल, आरक्षणाचा विषय असेल। सत्तेत वाटा ह्यांना दिलाय का कधी? तर सत्तेमध्ये वाटा ह्यांनी कधीच दिला नाही। म्हणजे अगदी इंडिया आघाडीनं फक्त 9 खासदार आले त्यांचे, इंडिया आघाडीचे मुस्लिमचे जे खासदार आहेत। एकूणच भारताच्या लोकसभेमध्ये 543 मध्ये फक्त 24 खासदार मुस्लिम आहेत आणि त्या 24 मध्ये इंडिया आघाडीचे 9 आहेत। मग माझं मत असं आहे की इंडिया आघाडीच्या राहुल गांधींनी आता वायनाडमध्ये राजीनामा दिलाय ना, तर तिथे एक मुस्लिम खासदार निवडून आणावा। आणखी बारामतीमध्ये किंवा अजून कुठं विधानसभेमध्ये प्रतिनिधित्व देताना जे खात्रीचे मतदार आहेत त्यांचे, म्हणजे हक्काचे, तिथं काही मुस्लिम लोकांना म्हणजे महाराष्ट्रातली मतं घ्यायची पण सत्तेत वाटा द्यायचा नाही। तर हे इंडिया आघाडी मुस्लिमांना फसवते असं मी एकदा एका व्हिडिओमध्ये सांगितलं होतं। आपला विषय इंडिया आघाडी, भारतीय जनता पार्टी मुळीच नाही, कुठल्याही पक्षाच्या राजकारणाशी हा संबंध नाही आहे। अयोध्येचं राम मंदिर हे देशातल्या शेकडो कोटी लोकांचं आराध्य दैवत आहे आणि त्या राम मंदिराला कारण नसताना वादात घालणं। लहानपणी आम्ही रामायणाच्या कथा ऐकायचो, एक आदर्श पुरुष म्हणून रामाची ओळख आहे आणि मग तिथं मंदिर बांधताना जे काही दगदगू लोक आहेत की ज्यांनी प्रचंड अडथळे निर्माण केले आणि आता पुन्हा चर्चा करतात की अयोध्येच्या मतदारसंघात भारतीय जनता पार्टी हरली। तर भारतीय जनता पार्टी हरली याचा आनंद त्यांना जास्त आहे का राम मंदिराचं सगळं श्रेय भारतीय जनता पार्टीला गेलं आणि म्हणून आता अयोध्येमध्ये राम मंदिर बांधून सुद्धा तुमचा पराभव झालाय हे तुम्हाला जाणवून द्यायचं आहे? मुळामध्ये या सगळ्या गोष्टी तथ्यहीन आहेत। अयोध्येमध्ये लीडच आहे। लोकांनी तिथला आता याच्या पुढच्या काळात अयोध्येच्या जनतेला रोजगारासाठी कुठेही नोकऱ्यासाठी बाहेर जावं लागणार नाही। तिथले हॉटेल चालतील, तिथल्या पानपट्ट्या चालतील, तिथले केश कर्तनालय चालतील, तिथल्या मेस चालतील, तिथल्या लॉज चालतील, तिथं कपडे धुणारे लोकांचे व्यवसाय चालतील, रिक्षेवाले चालतील, गाडीवाले चालतील। एकूण अयोध्येचं पर्यटन हे अयोध्येच्या परिसरातल्या सगळ्या लोकांना रोजगार देणार आहे हे नंतर कळेल। परंतु फैजाबाद मतदारसंघात भाजपचा पराभव आहे हे मान्य करावं लागेल, कारण नावातच फैजाबाद आहे। आणि म्हणून हा व्हिडिओ ऐकल्यानंतर आवडला त्याला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त शेअर करा
आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं मन यूट्यूब चॅनलला भेट द्या. धन्यवाद.